अभिनंदन. अभिनंदन. हे काय सीट बेल्ट लावूनच आलायस? तू एअर बॅग लावून आल्याचे बघ. हॅलो एव्हरीबॉडी. टुडे वी हिअर टुगेदर. मराठी. आज आपण इथे जमलेलो आहोत कारण एकदम महत्वाचं टेंडर अनाऊन्स होणार होतं आणि हे टेंडर किती महत्वाचं आहे हे इथे बसलेल्या प्रत्येकाला माहितीच आहे. होय. आणि पहिल्यांदा तसं घडलंय की हे टेंडर 2 जणांना 2 कंपनींना दिलं गेलंय. ते हे करून काय ते विभागून. आणि त्या 2 कंपन्यांपैकी पहिली कंपनी आहे आमची कंपनी खानोलकर इंडस्ट्रीज. आणि आमची कंपनी आहे इनामदार इंडस्ट्रीज. मी सगळ्यात पहिले स्टेजवर बोलवतो आमचे सर जय खानोलकर आणि आमच्या मॅडम तेजस्विनी खानोलकर यांना जोरदार टाळ्या. येते. आता मी इनामदार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे ऋषी इनामदार आणि आमच्या सर्वा नयनतारा इनामदार यांना आमंत्रण करतो. ऋषी वेलकम पार्टनर. वेलकम. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुझ्यासारख्या घमेंडखोर बाईसोबत काम करायची वेळ आली आहे. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी तडजोड म्हणजे तुझ्याबरोबर आणि तुझ्या या कंपनीबरोबर काम करणं. एनिवे, हे फार काळ चालणार नाही. हे संपूर्ण टेंडर फक्त आम्हालाच मिळणार आहे. ओके तेजस्विनी, थोडे दिवस ॲडजस्ट कर. लवकरच हे संपूर्ण टेंडर आमच्याकडे वळणार आहे नयनतारा. आणि काय ते आपण कशासाठी आलोय? पार्टी करायला ना. मग पार्टी एन्जॉय कर ना बाबू. तिकडचं टेन्शन कशाला घेतेस? एन्जॉय. ए बाळा, मौका बघून वागायचं असतं का? मौके पे चौका मारायचा असतो. आणि आपल्या दुश्मनांना जाणवून पण द्यायचं नाही की आपल्याला काहीतरी फरक पडतो. कळलं? प्लीज शट अप. बोथ ऑफ यू जस्ट शट अप. काय चाललंय? तिथे ती गावच्या माझ्या रेषा चिटकून बसली आणि तुम्ही मला बोलताय पार्टी एन्जॉय करा. वाव वाव वाव. क्लॅप्स फॉर यू. क्लॅप्स. तुला पाहिजे. ए मूर्खा मुली, जरा डोळे उघडे ठेवून बघ. कोण आहे ती? कोण? वीच है ना? अरे तू कपडे बघ तुझे. तू गेस्ट आहेस, गेस्ट. कळलं? याच्यावरनच लायकी दिसतेय ना. गप्पपणे बस, एखाद्या ड्रिंक्स वगैरे घे आणि मस्तपैकी चिल कर. कळलं? नो या ग्रॅनी आजी. आय कांट. रेशमाचा LOML आहे. LOML म्हणजे लव्ह ऑफ माय लाईफ. माझं प्रेम आहे. मी माझ्या प्रेमाला असं हातातून निसटताना नाही बघू शकत. एक काम करा, बसा. नका करू काही. युजलेसच आहात. अगं अनिका, याईच काय? पार्टी आहे, पार्टी. थंड घे तू. गौतम, अगं असावरी, आधी सांगायचं ना तू येणार आहेस. मी आलो असतो ना हेल्प करायला. काय बोलताय तुम्ही? आपल्या घरचे आहे तिथे. कोणी बघितलं तर तुम्हाला माहिती आहे ना प्रॉब्लेम होईल. शू, तुझ्याशी बोलू पण नाही शकत का? काही बोलू नका, मी जाते. गौतम काय करताय? सोडा. गौतम.
वाटतंय का? आपल्या असावरी ताई आहे की नाही, तिला एक पोरगा वाटतं तिच्या मागं मागं आहे. म्हणजे सकाळी पण तो पोरगा आला होता तिला भेटायला. तेच मला मावशीला सांगायचं होतं. तेच मम्मीला नाही सांगायचंय. का? का मी तुला सांगेन, पण तू कोणालाच काही बोलणार नाहीस. प्रॉमिस? करतो. खरं काय चांगलं असेल तरच प्रॉमिस करतो, नाहीतर नसतो करत. बरं ऐक, मम्मीला आता काही सांगायचं नाहीये, कारण त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि मम्मीला आता हे सगळं नाही समजणार. म्हणून मी आणि मिस्टर जय खानोलकर त्या दोघांचं लग्न लावून देणार. त्यामुळे आता मम्मीला काहीच कळलं नाही पाहिजे. अगं पर मावशी संग असं खोटं बोलायचं म्हणजे? आता कधी कधी दुसऱ्यांच्या भल्यासाठी खोटं बोलावं लागलं तर ते वाईट नसतं ना. तू पण कधीतरी असं केलं असशीलच ना. तुम्ही अन्नपूर्णा आजींसाठी मला जीव द्यायला सांगितलं तरी बी मी तयार आहे. बरोबर आहे तुझं. कधी कधी दुसऱ्यांना सुख मिळावं म्हणून खोटं बोलायला लागते. मी समजू शकतो. तू नको काळजी कर. मी नाही सांगत कुणाला. आणि तुम्हाला जर मदत पाहिजे असेल तर सांग, मी करतो.